हॅलो, गुड मॉर्निंग. तुम्ही बघितलंच असेल माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये खूप मोठा पाऊस पडला होता. पण आता सकाळी उठल्यावर असं वाटतही नव्हतं की पाऊस पडतो आहे, किंवा थोडं थोडं चालू होतं पण तितकं काहीच नाही पडत. असं वाटतही नाही की किती मोठा पाऊस पडला. मग इथं म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. मग आपण मस्त चहा प्यावा. आणि मला मनी प्लॅन्टचे पाणी चेंज करायचे होते. सगळं कामं आवरली की मग लास्टला आहे. मग पटकीनं कपडे वगैरे पण झाले होते माझे. मी लागले स्वयंपाकाला. असं होतं रोज सब्जी काय बनवावी. आणि इथं माझं काम सगळं आवरलं होतं. आणि माझ्या पिल्लूला आंघोळ वगैरे घालून थोडं मल्लम लावून त्याला वाऱ्याला बसवलं. पण त्याला वाऱ्याला बसवणं फॅनच्या पुढे एक मोठाच टास्क आहे माझ्यासाठी. कारण तो आता थोडंसं बरं झाला. आणि बरं झाल्यावर मुलं घरामध्ये सहसा बसतच नाहीत, त्यांना बाहेरच जायचं असते. मग तो पण तसंच म्हणत होता. मी म्हटलं ठीक आहे, किती मन त्यांना अडवणार. म्हटलं ठीक आहे, जाऊन ये. मग फौजी पण आलेले त्या टायमापर्यंत. मग तो पण आला. मग आम्ही मस्त बसून असं जेवण केलं. कारण शिवला सोबत जेवायची सवय आहे, त्याला एकत्र नाही जीव घालत मी. सगळे मस्त सोबत बसून जीव घालतो किंवा जेवण करतो. आणि इथं दही घालायचं, कारण मला दही घालायला इतकं मस्त जमते ना. अगोदर नाही जमायचं. खाली असं दही वगैरे लावून घेते आणि थोडंसं गरम करून दही, मग त्याला थोडं चांगलं फेटून घेते आणि वरतून पण 1-2 चम्मच दही टाकते. आणि थोडंसं मस्त घट्ट असलेलं दही घ्यायचं बरं का. मग असं मस्त असं फेटून घ्यायचं की वरी बबल्स आले पाहिजे. किती जास्त बबल्स येतील तेवढं चांगलं मिक्स होईल, त्यानं तेवढं जास्त घट्ट होईल. मग त्याला रेस्ट करण्यासाठी 7-8 तासासाठी ठेवून द्यायचं. आणि इथं मला भांडी पण साफ करायची होती. मी पटकन साफ केलं, मँगो खाल्ले. मस्त असं मँगो खाऊन फौजी गेलेले. गुरुवारचं मार्केट होतं आज आणि फौजीच गेलेले, मी नव्हते गेले. कारण शिव बिमार असल्यामुळे मला बाहेर जायला थोडंसं हे वाटतं. आणि आत्ताच आणलेला बॅग लगी इतक्या लवकर खराब करून टाकला फौजींनी. मग सब्जी आणली होती फौजींनी, मग सगळं ठेवून दिलं. आणि माझा दही असा सेट झाला होता. अजून थोडंसं व्हायचं होतं कारण फ्रीजमध्ये नव्हतं ठेवलेलं मी. आणि फौजींना लगेच मी इथं कॉफी बनवून दिले आणि लगेच जेवायला बनवले. आणि खिचडीच बनवली आहे. माझ्या शिवला खिचडी खूप आवडते. मग कारण बिमार असल्यामुळे तो काही खात नव्हता. आम्ही बाहेर निघालो. पाऊस